हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मसाला चिकन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही मसाला चिकनची रेसिपी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना तर तुम्ही सतत करून पाहणार। खूप छान आणि चमचमीत झाली आहे। अगदी कमी साहित्यामध्ये बनवली गेलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका पातेल्यामध्ये 3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये 3 कांदे बारीक चिरलेले आपल्याला हलकेसे ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जास्त तुम्ही हा कांदा भाजून घेऊ नका, आपल्याला हलकासाच ब्राउन ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 2 टमाटर बारीक चिरून ॲड करून घ्या। आपल्याला टमाटर पण कांद्याप्रमाणेच हलकेसेच भाजून घ्यायचा आहे। टमाटर आणि कांदा लवकर परतावा म्हणून ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्या आणि कांदा आणि टमाटर आणखीन 2-3 मिनिटं छान परतून घ्या। कांदा टमाटर परतल्यानंतर आता आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचं 2 चमचे पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून ह्याला पण छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान परतलेला आहे। अर्धा चमचा हळद, काही सुके मसाले ॲड करून घेऊया। 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे काळं तिखट आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर। हे सगळे सुके मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। जर तुम्ही मसाला भाजते वेळेस मसाला आपला कोरडा दिसला तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात आणि व्यवस्थित हलवून त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला परतलेला आहे। आता याच्यामध्येच अर्धी वाटी दही छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला दही आणि ते ॲड करायचे आणि मसाला आणि दही एकजीव होईपर्यंत आपल्याला ते सतत हलवत आपल्याला दही परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही सर्व मसाला भाजून घ्या। आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन ॲड करायचं आहे। चिकनला पण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण आपल्याला जास्त पाण्याचा यूज करायचा नाहीये। सर्व मसाला प्रत्येक पिसाला लागला पाहिजे। आता हे 1-2 मिनिट असंच गॅसवरती ठेवून द्या। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। नंतर एक वेळेस आणखीन हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी खूप सारं आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीच पाणी ॲड करून घ्यायचं आहे। पाणी गरमच यूज करा, नाहीतर आपला चिकन मसाला चमचमीत दिसणार नाही। त्याला व्यवस्थित हलवून 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवा आणि अधूनमधून सतत हलवत राहा। जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर थोडंसं तुम्ही पाणी पण ॲड करू शकता। आपले 20 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपली चिकन मसाला खूप छान झालेला आहे। त्याला अप्रतिम कलर आलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। खूप टेस्टी झाला होता। आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून प्लेटिंग करून घेऊया। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.